संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं, जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकार प्रथम नामना, 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 पांडुरंगाकार ज्यांनी सुगठित समाजाटी कविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले। लसत भक्ती ज्ञाने तर विला धार्मिक तरू, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी।
चतुर्भुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सबिन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गभङ्गरञ्जितं विशत्सुपापतापजातकारिवारि संयुतं कान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भगवान पंढरीश परमात्मा त्यांचे लाडके भक्त नामदेव महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा साधूचं वर्णन करणारा साधूंची संगतीचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचं म्हणजे आपल्या या श्रीक्षेत्र तडवाडे या गावामध्ये श्री पंढरीश परमात्मा तसेच श्री कुलदैवत आदी आपल्या गावाचे कुलदैवत असणाऱ्या धनदाई माता यांच्या कृपेने परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य आदरणीय देवगोपालजी महाराज शास्त्री यांच्या उत्कृष्ट असं मार्गदर्शनाने या ठिकाणी हा जो श्रावण महिन्याचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम हा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाला जवळजवळ 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे काही गुणीजन मंडळी आहे ज्यांचं विशाल असं अंतःकरण आहे त्यांचं नावच आहे विशाल विशाल अशा अंतःकरणाचे असलेल्या आपल्या धनदाई माता यांच्या चरणावर पंकजरूपी कमल वाहून आणि आदरणीय दीपकजी महाराज यांच्या दिवा पेटवून जी आरती केली जाते असे कलाकार मंडळी आणि ती आकाशाच्या तोडीची असलेली ही मंडळी आणि त्या मंडळींच्या समोर माझ्यासारखा सामान्य कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल हे म्हणजे फक्त कलाकार आहेत असं जसं एखादं मोठं घर बांधावं आणि मोठ्या घरामध्ये भरपूर असे लाईटचे काढलेले असतात ते सॉकेट वगैरे असतात आणि त्या सॉकेटमध्ये कोणत्याही सॉकेटमध्ये तुमचा मोबाईल चार्जिंग जर करायचं असेल त्याच्यात आपलं जे काही ॲडॅप्टर आहे मोबाईलचं ते त्याच्यात लावायचं चार्जर लावायचा आणि आपला मोबाईल चार्जिंग करायचा त्या पद्धतीने हे सर्व सॉकेट अगदी चालू आहेत। विठ्ठल विठ्ठल कोणत्याही सॉकेटमध्ये कोणत्याही कीर्तनकाराला कोणत्याही कलाकाराला तुम्ही कीर्तन करायला लावा ते कीर्तन केल्याशिवाय राहणार आणि बाबाजींनी असे नियुक्ती केलेले कळत न कळत एखाद्या कीर्तनकाराला काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला बाहेरून ऐन वेळेस कीर्तनकार बोलवण्याची गरज नाही। या ठिकाणी तिघही कीर्तनकार उत्कृष्ट कीर्तनकार आहेत त्याच्यामुळे कलाकारच अशा पद्धतीचे आहेत की त्यांचं कोणत्याही प्रकारे मी माझ्या वाणीने वर्णन करू शकत नाही। विठ्ठल विठ्ठल फक्त त्यांच्या चरणी अशी विनंती आहे की मला कोणत्याही प्रकारचं स्वरज्ञान नाही आणि कळत न कळत माझ्याकडनं जर एखादं प्रमाण बाजूला राहून जात असेल विषयाला अनुसरून असेल परंतु ते माझं पाठांतर नसेल तर ते तुम्ही लगेच त्या प्रमाणाला कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता लगेच ते प्रमाण लगेच तुमच्या स्वरामध्ये माझ्या स्वरामध्ये
गाऊ नका, तुमच्या स्वरामध्ये गा. विठ्ठल विठ्ठल. तसेच या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावातील जे भजनी मंडळ आहे, श्री विठ्ठल कृपा भजनी मंडळ, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ह्या सर्व महाराज लोकांचे व्यवस्था करण्याचं काम आपल्या गावातील आदरणीय गुलाब बापू यांच्याकडे हे काम आहे. त्यातल्या त्यात माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवा याच्यासाठी जी साऊंड सिस्टीम आहे, माऊली साऊंड सिस्टीम अंतुरली, त्या दादांचं हे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं माझ्याकडून कलाकारांना कारण मला काही कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही. बेस किती पाहिजे त्याला, म्हणजे ते ट्रबल किती पाहिजे याच्यामधलं मला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसल्यामुळे मी त्यांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा त्यांना खुणाखाना करू शकत. ते फक्त ह्या लोकांना कळतं आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगतात इकडचा आवाज कमी करा, इकडचा वाढवा. त्या पद्धतीने त्यांच्या खुणा चालतात. मला त्याच्यातलं कोणतंच ज्ञान नसल्यामुळे जसं असेल त्या पद्धतीने मी, त्यांनी शिट्ट्या जरी मारल्या तरी मी एक शब्द काही बोलणार. पण शिट्टी अजून मला सुरू झाला तेव्हापासून एकही शिट्टी आलेली नाही. म्हणून त्या माऊलींचे सुद्धा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग नामदेव महाराजांचा आहे. या अभंगातून नामदेव महाराज संतांच्या संगतीचं वर्णन करीत आहेत. संतांच्या संगतीचं वर्णन म्हणजे नेमकं काय हो? संतांच्या संगतीमध्ये असं काय सामर्थ्य आहे की त्या संतांच्या संगतीचं वर्णन करण्यासाठी तो व्यक्ती सुद्धा त्याच पात्रतेचा लागतो. आपल्या गावामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन, आता राम रावणाचं जे युद्ध झालं त्या युद्धाचं वर्णन करण्यासाठी जर तुम्हाला वर्णन करायला लावलं तर तुम्ही तुमच्या गावातलं जे भांडण झालं त्या भांडणाचं आणि राम रावणाच्या युद्धाचं वर्णन करू शकतात का? त्याची आणि याची तुलना करू शकतात का? तुम्ही कधी राम रावणाचं युद्ध पाहिलेलं आहे का? राम रावणाचं युद्ध पाहण्यासाठी त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असायला हवं होतं. आज समजा प्रत्येकाच्या कानावर काल केदारनाथला जी घटना घडली, त्या ठिकाणी काहीतरी मधारी वगैरे नावाचं गाव पूर्ण म्हणजे निस्तानाबूत झालं. त्या ठिकाणी हे गाव होतं असं सुद्धा काही चिन्ह राहिलं नाही. आता हे पान आपल्याला टी व्हीवर दिसतंय, पण टी व्हीवर पूर्ण दिसतं का? गाव राहिलं, भलं मोठं शहर आहे ते, पण ते शहर निस्तानाबूत झालेलं आहे. टी व्हीवर तेवढं थोडंसं मागचं चित्र दाखवलं जातं. हे शहर अशा पद्धतीचं होतं. त्या पद्धतीने ज्या त्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी तो व्यक्ती त्या संगतीमध्ये गेलेला असावा. नव्हे संताचे संगती वर्णन करण्यासाठी तो सुद्धा संत असणं गरजेचं आहे. संतांचं वर्णन करण्यासाठी तो व्यक्ती पहिल्यांदा त्या व्यक्तीला तसं व्हावं लागतं, तरच तो संतांच्या संगतीचं काय करू शकतो किंवा संतांचं वर्णन करू शकतो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण स्वतः त्या संतांच्या संगतीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या पद्धतीने ज्या संतांचा आपण कीर्तनासाठी अभंग घेतलेला आहे ते आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी संत संगतीचं वर्णन केलेलं आहे. पण तत्पूर्वी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये जर आपण डोकावून पाहिलं, ज्या नामदेव महाराजांनी संतांच्या संगतीचं वर्णन केलेलं आहे ते नामदेव महाराज, त्यांना भगवान परमात्मा बी कोणत्या पद्धतीचा होता माहीत नव्हतं. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर सुद्धा संतांची संगती, संत सुद्धा त्यांना ओळखता आले, भगवान परमात्मा सुद्धा ओळखता आले. तुम्ही म्हणणार महाराज अशा कोणत्या पद्धतीने बोलताय तुम्ही? ज्या नामदेव महाराजांनी वयाच्या 7व्या-8व्या वर्षी भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला आणि त्यांच्याविषयी म्हणतो तुम्ही भगवान परमात्मा ओळखता आले नाही. त्याच भगवान परमात्म्याच्या कृपेने त्यांच्या म्हणजे संतांच्या संगतीत सुद्धा त्यांना काय करता आलं, उठता बसता आलं. तरी सुद्धा त्यांना संतांची बी महती कळली नाही. हेच संत आहेत हे सुद्धा कळलं. जर त्यांना संत कळले असते
तर त्यांना पंढरपूरपासून साधारणतः 150-200 किलोमीटर अंतरावर औंढ्या नागनाथ हे तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये त्यांना दर्शनासाठी किंवा गुरु करण्यासाठी जावं लागलं नसतं. थोडक्यात त्यांचं छोटंसं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. शरीराच्या काही अवस्था सांगितल्या जातात. परमपूज्य आदरणीय देवगोपालजी महाराज शास्त्री नेहमी सांगतात शरीराच्या 7 अवस्था सांगतात. 7 अवस्थापैकी पहिली जी अवस्था आहे, मनुष्य जन्माला आल्याबरोबर जे काही एक दिवसाचं शरीर असतं त्या शरीरामध्ये त्याला काय म्हटलं जातं? पहिलं शिशु, दुसरं बाल, तिसरं कुमार, चौथं त्याच्यानंतर तरुण, त्याच्यानंतर 5वं वृद्ध, जरा वगैरे ह्या ज्या अवस्था आहेत त्या शरीराच्या अवस्था आहेत. त्याच्यापैकी शिशु जी अवस्था आहे, शिशु कशाला म्हटलं जातं? ज्या बालकाला शी आणि सु कुठं करावं हे ज्याला कळत नाही त्याला म्हटलं जातं शिशु. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं जे आहे बाल्य अवस्था. शिशु 3 वर्षापर्यंत तो शिशु असतो. 3 वर्षानंतर शाळा या ठिकाणी सर्व शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पुस्तक येतं मराठीचं, आता त्याचं नाव कदाचित बदल झालेलं असेल, साधारणतः 6वी 7वी पर्यंत त्या मराठीच्या पुस्तकाला काय म्हटलं जातं? बाल भारती. त्याच्यानंतर 8वीला गेल्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत त्याला काय म्हटलं जातं? कुमार भारती. त्याच्यानंतर 11वी ते 12वी, 11वी ते 12वी 2 वर्षासाठी त्याला काय म्हटलं जातं? लोक भारती, युवक भारती. काय म्हटलं जातं? युवक भारती. युवक, तरुण वगैरे ते दोघं शब्द एकमेकांना साम्य आहेत. त्या पद्धतीने जे बाल अवस्था आहे ते 3 वर्षापासून जर 13 वर्ष म्हणजे 7वी पर्यंत म्हटले तर आजच्या कालावधीनुसार 7 आणि 6 13 वर्षापर्यंत त्याचं काय स्वरूप राहतं? बाल स्वरूप राहतं. अशा बाल स्वरूपामध्ये ज्यावेळेस नामदेवराय साधारणतः 5, 6, 7 वगैरे 3 ते 13च्या दरम्यान त्यांचं काय होतं? वय होतं. आणि त्या वयामध्ये नामदेव महाराज एक दिवस काय झालं, त्यांचे जे वडील होते, वडिलांचं नाव दामाजी पंत आणि त्यांच्या आईचं नाव दामाजी म्हणजे दामा नामा जाना बापलेक आणि त्यांची आई राजाई नाव, गोनाई त्यांच्या पत्नीचं नाव. राजाई गोनाई दोन्ही सासू सुना. त्यापैकी राजाई ह्या ज्या होत्या, राजाई त्यांच्या आईचं नाव. ते दामाजी पंतांना काही कारणास्तव आपलं घर सोडून कुठंतरी व्यवहार म्हणजे त्यांचा काही जो व्यवसाय होता, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जावं लागलं. राजाई म्हणजे आई म्हणायला लागले, नामा अरे तुझ्या वडिलांना कामानिमित्त बाहेर जावं लागलेलं आहे. आपल्या घरचा दररोज नैवेद्य आपण काय करतो? भगवान पंढरीश परमात्म्याला दाखवत असतो. असं करणं, आज तू नैवेद्य दाखवून ये. नामदेव महाराजांनी लगेच पडल्या फडाची आज्ञा धारण केली आणि लगेच ते मंदिरात गेले. हे कोणते नामदेव महाराज कोण होते? दामाजी पंतांचे सुपुत्र होते. सुपुत्र म्हणतोय मी. आजकाल जे काही आई वडील असतील, म्हातारे लोक असतील, त्यांनी दररोज आपल्या मुलांना घेऊन मंदिरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ दर्शनाला जायला पाहिजे. कीर्तनाला येत असाल तर आपल्या नातवांना सुद्धा त्यांना काय केलं पाहिजे? कीर्तनात आणलं पाहिजे. हे संस्कार जर तुम्ही तुमच्या नातवांना नाही लावणार तर ते संस्कार पुढे पुढे गायब होत जातील. गुलाब बापू म्हणत होते की मुलांना आता टाळ वाजवायला सुद्धा काय होतं? कंटाळा यायला लागलेला. त्याचाच नाही, या कीर्तनात सुद्धा यायला त्यांना काय लागलेला आहे? कंटाळा यायला लागलेला आहे. दिवसेंदिवस जर तुमच्या परिस्थितीमध्ये तुमच्या या ठिकाणी जेवढे वजनी मंडळ आहेत ते जर वजा झाले, भविष्य काळामध्ये पूर्ण टाळकरी जेवढे तुम्हाला कार्यक्रमाला लागतील तेवढे टाळकरी तुम्हाला बाहेरून काय करावं लागेल? म्हणजे तुमच्या गावचा परमार्थ संपुष्टात आला. आणि संपुष्टात येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांना या कीर्तनांमध्ये आणलं पाहिजे. त्या ठिकाणी योग्य संस्कार दिले जातात. किती अशी लोक आहे
की घरी बसल्या बसल्या जो पिक्चर पाहतात, प्रत्येक पिक्चरमध्ये एखादा मुद्दा असा असतो की आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि ते मुद्दे घेणारे किती लोक आहेत या ठिकाणी बसलेले. प्रत्येक जण पिक्चर पाहतो, पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्यातला चांगला मुद्दा घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. असे किती लोक आहेत. कोणीतरी असं इमानदारीने हात उंच करून सांगा की मी या पिक्चरमधून असा आदर्श घेतलेला आहे. त्या पद्धतीने जर तुम्हाला पिक्चरमधून आदर्श घेता येत नसेल, या ठिकाणी तुम्हाला नाही काही प्रभू रामचंद्रांच्या गोष्टी, भगवान कृष्णांच्या गोष्टी, भगवान म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या या पूर्वजांचे लोक जे होऊन गेले ते लोकांनी काय केलं आहे, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून, शिवाजी महाराज सहज घडले नाही, त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांच्या कानावर भगवान कृष्णाच्या प्रभू रामचंद्राच्या गोष्टी टाकल्या आणि त्या टाकून टाकून तेव्हा ते शिवाजी महाराज घडलेले आहेत. मग तुम्हाला वाटत नाही का, प्रत्येकाला वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, परंतु माझ्या घरात नको, शेजारच्यांच्या घरामध्ये. का? कारण दररोज जर तो उपाध्या करून आणला तर कोणत्या कोणत्या उपाध्यांना तोंड देणार आहे तुम्ही.